तर आमदार संग्राम जगताप यांनीही मतदान केलेलं आहे। त्या मतदारसंघांमध्ये त्या ठिकाणचे स्थानिक नेते असतील, आमदार असतील, हे मतदानाचा हक्क बजावतायत आणि नागरिकांनाही मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन करतायत। संग्राम जगताप यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि मतदानासाठी सकाळपासूनच रांगा पाहायला मिळत आहेत। आपण नगर शहरातील एका मतदान केंद्रावर आहोत। या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणामध्ये रांगा करून मतदानासाठी आलेल्या आहेत। सकाळपासूनच मतदानाला चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। भैया, आपण मतदानासाठी आलेला आहात आणि रांगेत उभा आहे। निश्चित सकाळी अगदी 7ला मतदान सुरू होणार, तर 6:45 पासून लोकांनी खरं तर मतदानाकरता रांगा लावल्या पाहायला मिळत होत्या। त्यामध्ये लोकांमध्ये एक वेगळी भावना आहे की आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि देश हिताच्या दृष्टीने मतदान केलं पाहिजे, अशी भावना एक जनमानसांमध्ये आज आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे। त्यामुळे लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आज मतदानाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे। या निवडणुकीमध्ये आपल्याला एक उत्साहपूर्ण वातावरण आपल्याला या 4थ्या टप्प्यामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच उत्साहपूर्ण वातावरण अहमदनगर शहरामध्ये मतदान करण्यासाठी पाहायला मिळत आहे। नागरिक घराबाहेर पडलेले आहेत आणि मतदान करत आहेत। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहमदनगर।